तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न संविधान शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले, बहुजनांचे राजे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, या सर्व महामानवांना, महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या पंचशील बुद्धविहार लोकार्पण तथागताच्या मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्याला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री विश्वजितजी कोळासे, आमचे मित्र आणि माजी नगराध्यक्ष गडचिरोलीचे ॲडव्होकेट रामभाऊ मेश्राम, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडलवरजी, या भागातील काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते, आमचे सहकारी निकेश गद्देवार, आमचे दुसरे सहकारी रजनीकांतजी मोडगरे, रेखचंदजी राऊत, बंडूभाऊ शनिवारेजी, जयंतभाऊ यलमुलेजी, नीलकंठ निकाडे, यादव मेश्राम, मनमोहन बंडावारजी, नीना देवेकरजी, डॉक्टर मेश्रामजी, चल्लावार, गोमकंटीवार, गोंगले सर, मंचावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर आणि या रखरखत्या उन्हात बुद्धांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी समृद्ध आणि प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे सर्व माझे बांधव, बंधगिनी, उपासक, उपासिका आणि माझे आदरणीय बनतेजी, आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सर्वप्रथम या पंचशील बुद्धविहार मंडळाच्या या अतिभव्य अशा बुद्धविहाराच्या निर्मितीनिमित्त त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो की एक ऐतिहासिक असं काम या छोट्याशा वस्तीमध्ये तुम्ही निर्माण केलात। तुम्हाला माझा खऱ्या अर्थाने एक अभिमान वाटावा असा आपण सोहळा आयोजित केला आणि निर्माण केलं, त्याबद्दल त्या मंडळाचे आणि गावकऱ्यांचे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं या विहारासाठी त्यात सर्वांना खरं म्हणजे त्यांचं अभिनंदनच करतो। विहार हा केवळ एक पूजेचं स्थान नाही, विहार हे विचाराचं स्थान आहे आणि जिथे विचार जगतो तिथे माणूस जगतो, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे। आणि म्हणून या विहारामध्ये जे विचाराची पेरणी होईल त्यावेळेस या देशामध्ये धर्मनिरपेक्ष समाज निर्माण होईल, मानवतावादी समाज निर्माण होईल आणि या देशातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी, जे काही धर्माच्या, देवाच्या, अंधश्रद्धेच्या नावाने जो धंदा लावला आहे आणि माणसाला मूर्ख बनवण्याचा जो धंदा सुरू केला आहे, तो धंदा त्या विहाराच्या विचारातूनच नष्ट होईल, हे बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून सांगितले। आणि म्हणून अशा
तथागतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण केली. बुद्ध कोण होते? बुद्ध हे तत्ववादी होते. बुद्ध हे विज्ञानवादी होते. बुद्धांनी मानवतावादी दृष्टिकोन करण्याचं काम केलं. बुद्धाच्या तत्वामध्ये, तुमच्या पंचशिलामध्ये बुद्धांचा एक बोध असा आहे की एकदा महामारीच्या काळामध्ये खूप महामारी आली. घरातील व्यक्ती सगळे मरत होते आणि कोणी कोणाला सहकार्य करत होते. त्यावेळेस एक चिंताग्रस्त माणूस तथागतांच्या भगवान बुद्धांच्याकडे गेला. महामारीमुळे संपूर्ण माणसं मरत असताना त्या तथागतांपाशी जाऊन सांगितलं की मला भीती वाटते आहे. कशाची भीती वाटते? तथागतांनी विचारलं. म्हणे मला माझ्या मरणाची भीती वाटते. अरे, माणसं मरत असताना दुसऱ्याची चिंता करण्याची आवश्यकता असते. तू स्वतःचा विचार करतोयस. तू जर तुझ्या मरणापेक्षा इतरांच्या मरणाचा विचार करशील तर तू माणूस उद्या मरशील तरी माणूस म्हणून जिवंत राहशील. हे विचार तथागतांनी माणसाला, म्हणजे माणसाने आपल्यापेक्षा समाजाचा विचार केला पाहिजे. आपल्या मृत्यूपेक्षा इतरांच्या मृत्यूविषयी चिंता निर्माण केली पाहिजे. हे तथागतांचं म्हणणं. हा दृष्टिकोन, हे भोंदूगिरी नव्हती. नाहीतर आजकाल टीव्हीवर पाहता तुम्ही, इतके नालायक काही लोक येत आहेत आणि बहुजन समाजाला मूर्ख बनवत आहेत. त्यावर आमचे ओबीसी लोक तर जास्तच बळी पडले. अरे, मला नाही वाटत मी कधी देवळातला देव जिवंत होऊन तुम्हाला दर्शन दिला. मला नाही दिसला कधी. देवळातला देव जिवंत होऊन कोणाला दर्शन देताना दिसला नाही. पण मी या ठिकाणी माझं हे भाषण जवळपास लाईव्ह होणारं भाषण आहे. या मोबाईलवर चाललं. मला वाटतं की 10-15 लाख लोक तर 10-15 हजार 25,000 लोक 50,000 1 लाख लोक पाहतात. पण मी देव कुठे शोधला? देव मी माणसात शोधतोय. देव देवळात नाही आहे, देव माणसात आहे. माणसाची सेवा केली तर देव आल्याशिवाय राहत नाही. हा मानणारा विचाराचा माणूस मी आहे, म्हणून मी तिथे जात नाही. मी इथे शोधतोय जिथे दुःख ज्यांच्या दरवाजात आहे. ते दुःख दूर जर केले तर तो जो काही आत्मिक आनंद मिळतो तो आनंद देवदर्शनापेक्षा माणसाच्या सेवेतला आनंद मोठा असतो. कोण कोणाचा धर्म मानावा माहित नाही, पण तथागतांच्या विचारांनी हा जो बुद्ध धर्मलयास गेला होता, संपवला होता काही व्यक्तींनी, काही शक्तींनी, जे परकीय शक्ती, राजा सम्राटापासूनचा इतिहास, काही व्यक्ती, काही शक्ती या संपूर्ण तत्वाला, त्या विचाराला संपवण्याचं काम केलं. तो इतिहास खूप मोठा आहे. तासभर 2 तास भाषण केलं तरी संपणार नाही. असं तो, अशी त्या घटना, सगळ्या घटनेचा सार. या देशामध्ये आज जर कुठल्या विचाराची आवश्यकता असेल, जग अशांत झालेला आहे. जग एकमेकाचा दुश्मन झालेला आहे. जग कधी नष्ट होईल ही परिस्थिती जगामध्ये निर्माण झालेली आहे. युद्धावर युद्ध भडकत आहे. आणि जर उद्या महायुद्ध झालं, अणुयुद्ध झालं तर अर्ध जग संपून जाईल. म्हणून मी जगातील सर्वांना या सगळ्या आपत्तीपासून, संकटापासून वाचवण्याचा एकच विचार आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त बुद्धाचा विचार आहे. जिथे युद्ध नाही चालत तिथे बुद्धाचा विचार चालतो आहे. तो जर विचार जाईल तर पाहिले तुम्ही, देशामध्ये जेवढे आता गादीवर बसले आहेत तेवढे सगळे सर्किट बसले आहेत, वेडे लोक बसले आहेत. मग तो अमेरिकेचा असू दे, रशियाचा असू देत, कुठल्या कुठल्या देशाची तुलना करावी
आणि आपल्याही देशात तेच आहे. तो पाहिले तुम्ही, हा माणूस या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला माणूस, हा खुर्चीवर हा देश उद्ध्वस्त करायसाठी बसला. या देशातील सार्वभौम नष्ट करायसाठी बसलेला आहे. या देशाची ओळख पुसण्यासाठी बसलेला त्या खुर्चीवर या देशाचे पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत. देश उद्ध्वस्त झाला आहे. एकमेकाशी सांगताना आता सांगितलं, एकमेकांना भांडण लावण्याचं काम, एकमेकाशी भांडवण्याचं काम सुरू झालं. आताच काक्रोच पार्टीवर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा सुरू आहे. जंतर मंतरवर प्रचंड तरुण तिकडे जमा झाले आहे. प्रचंड तरुणाची उपस्थिती आहे तिकडे, कारण बेरोजगारांच्या हाताला काम नाही. शेतकरी मरतोय, डिझेल पेट्रोलचा तुटवडा पडला आहे आणि सगळीकडे आकार असताना आपल्या देशाचे पंतप्रधान बिचारे मेलोनीला मेलोडी चॉकलेट देत आहे. काय दुर्दैव म्हणावं, असे कधी असू शकतात? कुठल्या विचाराची माणसं या देशावर कारभार करताय? लोकांना आपसात भांडणं लावून सत्तेची खुर्ची मिळवणं आणि टिकवणं हाच धंदा सुरू झालेला आहे. आपला देश कर्जबाजारी झालेला आहे. हा देश एका धर्मांध शक्तीमुळे, हा देश उद्या कंगाल आणि भिकारी होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून या सगळ्यामध्ये तुम्हा आम्हा बहुजनांनी फक्त एकच विचार करा. तुम्ही आम्ही बहुजनांनी एकच विचाराने आता पुढे आलं पाहिजे. तो विचार म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हेच आपलं रक्षण करू शकते. कोणी मायचा लाल आपलं रक्षण करू शकत. उद्या सुरक्षा कवच तुम्हा आम्हा सर्व बहुजनांचा, आपला कवच, सुरक्षा कवच हा फक्त संविधान आहे. संविधानाशिवाय हा देश शिल्लक राहू शकणार नाही. जर उद्या संविधान संपलं तर तुम्ही या स्वतंत्र भारतातील आदिवासी, ओबीसी, दलित हा गुलाम बनून राहील, गुलाम बनून. म्हणून कोण कोणाला कोणीही मानू दे, पण आपण मात्र बहुजनांनी बाबासाहेबांच्या या पवित्र ग्रंथाला, जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ काय तर तो ग्रंथ म्हणजे आमचा संविधान आहे. त्याचंच जपणूक आपण करायची आवश्यकता आहे. त्याचीच रक्षा करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. बांधवांनो, वाईट परिस्थितीतून आपण चाललो. वाईट परिस्थिती, ज्या गुलामगिरीच्या झळा सोसल्यात आम्ही, आमच्यावर अनेक लोकांनी सत्ता राज्य केलं. इंग्रज आलेत, मोगल आलेत, पोर्तुगीज आलेत, अनेक शक्ती आल्या. पण त्या शक्तीच्या पलीकडं आताची अंधभक्ताची जी काही फळी आली, आक्रमण झालं, ते अंधभक्त हा आपला देश उद्ध्वस्त करायला निघाले. आणि यासाठी तुम्हा आम्हा सर्वांची एक तयारी असली पाहिजे की जर कल्पना करा, तथागतांचा विचार घेऊन बाबासाहेबांनी 1956 मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली नसती आणि आपल्या संरक्षणासाठी संविधानात जर तरतूद केली नसती तर आपण कुठे असतो? कुठे असतो? सगळ्या चॅनल विकले गेले आहेत, सगळी मीडिया विकली गेली आहे. सर्व देश उद्ध्वस्त होताना कोणी काही लिहत नाही आहे. हा कर्जामध्ये देश डुबलेला आहे. पर कॅपिटा इन्कम कमी झालेली आहे. या देशातील जमिनी अदानी आणि अंबानीच्या खिशात घातल्या जात आहेत आणि माणसामध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. अगर कहते हैं कि बाबा साहब, बाबा तेरे कलम पे हम राज करते, अगर बाबा साहब की कलम चलती नहीं थी
हम राज नहीं कर सकते। बाबा तेरे कलम पे हम राज करते हैं, तेरी करनी पे हम नाज करते हैं। बदलेगा वक्त और जमाना भी, बदलेगा वक्त और जमाना भी, क्योंकि हम जय भीम के साथ उद्घोष करते हैं, जय भीम के साथ, जय भीम को हम आगाज करते हैं। अगर हम जय भीम बोलते रहेंगे तो ये सब जो है ना, ये डरते उसी को है। कारण वो भीम भी था रामायण का, अपने महाभारत का, वो गदा उठाकर मारता था, और ये हमारे भीम थे जो कलम चलाकर मारते हैं, कलम लिखकर मारते हैं। इतनी ताकत ये कलम में बाबा साहब ने दी। वो दूसरे वो कलम को भूल जाएंगे तो तुम सब लोग गुलाम बन जाओगे। इसलिए बाबा साहब के कलम पे हम नाच करना चाहिए। अरे राजे खूप झाले, पण असा राजा बिना शस्त्राने हजारो वर्षाच्या गुलामगिरीला, लाखो वर्षाच्या गुलामगिरीला संपुष्टात आणणारा एकमेव राजा आहे, तो म्हणजे आमचा डॉक्टर भीमराव आंबेडकर नावाचा राजा आहे। त्या गुलामगिरीला नष्ट करणारा राजा आहे। पण राजे किती होऊ दे, राजे लढतील, माणसाचा जीव घेतील, पण माणूस म्हणून तयार करण्याचं काम केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करतील। आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी आदेश वाचवणे, संविधान वाचवणे। अरे आमच्या सारख्या बहुजनांचं आज काही अस्तित्व टिकलं असेल तर ते कुणामुळे टिकलं आहे? मी ते बाबासाहेबांच्यामुळे टिकलं। उद्या काय होईल माहित नाही। जर 400चा पार गेला असता तो सफेद दाढीवाला महापुरुष, त्याला वाचवण्याचं काम, खरं सांगू तुम्हाला, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका। राहुल गांधी नावाच्या माणसाने 3000 किलोमीटरची पदयात्रा केली नसती आणि संविधानाच्या रक्षणासाठी उभा झाला नसता तर या देशातील काही लोक नरेंद्र मोदीच्या सरकारला 400 जागा निवडून दिल्या असत्या आणि आज आपलं संविधान धोक्यात आलं असता। आज संविधान धोक्यात आलं असता, आणि संविधान जर धोक्यात आला असता तर तुम्ही आणि आम्ही या 3% लोकांचे गुलाम म्हणून जगायची पाळी आमच्यावर आली। म्हणून त्या माणसाने जे पदपाय यात्रा केली, पायपीट केली, 3000 किलोमीटर चालला, त्यामुळे त्याला 250च्या आत थांबावं लागलं, नाही तर 400च्या पुढे गेला असता। कारण लोकांना आता मान हे राहिलीच नाही, माणुसकी राहिली नाही, काही विचार राहिले नाही, काही तत्व राहिले नाही। आणि म्हणून आज जे चित्र जे उभे झालं आहे ते फार वाईट अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये उभं झालं आहे बांधवांनो। आणि यासाठी जो कुछ मिला है हमारे को, असं म्हणतात, बाबा मेरे सर पे, बाबा मेरे सर को तेरे संविधान से ये जो रुतबा मिला है, रुतबा मेरे सर पे बाबा तेरे संविधान से मिला है। रुतबा मेरे सर को तुम्हाला जे मिळालं असेल ते कुणामुळे मिळालं? ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्यामुळे मिळालं। रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो भी मिला है वो मुकद्दर से मिला होगा, मुकद्दर भी मेरे, मुकद्दर भी मुझे बाबा तेरे संविधान से मिला है, मुकद्दर भी। नाही तर आपण राहिलो नसतो। म्हणून तुम्ही आम्ही मिळून तथागतांच्या विचाराला, या तत्ववादी विज्ञानवादी विचाराला पुढे जाऊन आपण निर्धार करूया। मी खरं तर माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मला वाटत नाही रामभाऊ, जवळपास 250 बौद्ध विहार आतापर्यंत मला कोण आमदार केलं? मला आमदार करणारी जी माणसं आहेत, जो विचार आहे, त्या विचाराला मी कसं सोडणार? म्हणून 250 बौद्ध विहारांची निर्मिती, पहिला आमदार आम्ही महाराष्ट्रामध्ये विविध फंडातून 250 बौद्ध विहाराची निर्मिती मी केली। आणि जवळपास 250 बौद्ध विहारामध्ये तथागतांच्या मूर्तीची स्थापना केली। कारण त्या विहारातून माणूस घडतो। विहारातून कोण घडतो? माणूस घडतो। आणि इतर ठिकाणातून कोण घडतो? तो भोंदू घडतो। तो आपल्याला कोण घडवायचा आहे? माणूस घडवायचा आहे। म्हणून विहार जिवंत असला पाहिजेत, विचार जिवंत असला पाहिजेत,
आणि तो विचार आणि आपले विधान जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवूया ही अपेक्षा व्यक्त करतो। मला खरं म्हणजे 4 वाजताचा लोकमतचा कार्यक्रम आहे, उशीर झाला इथे येण्यासाठी, नाही तर पुन्हा अर्धा तास बोललो असतो। भर उन्हामध्ये तुम्ही माझ्या या छोट्या छोट्या पोरी नाचले, मला चिंता वाटत होती कारण ऊन एवढं आहे। हम तो लढेंगे तुम्हारे साथ, जब तक है जान तब तक लढेंगे। मग तुम्ही पण साथ देण्याचा विचार ठेवा आणि संविधानाचं रक्षण करून एकदा बाबासाहेबांच्या स्वप्नातील समृद्ध आणि प्रबुद्ध भारत या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय सेवा, वालेकुम सलाम, राम राम।